आपले TNT न्यूजमध्ये स्वागत आहे। बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी। महाराष्ट्र व कर्नाटक सरकारचे नृसिंहवाडीत घालण्यात आले श्राद्ध। आंदोलन अंकुश आणि कृष्णा महापूर नियंत्रण समितीतर्फे निषेधात्मक पिंडदान। ढगफुटीसारखा किंवा अतितीव्र स्वरूपाचा पाऊस झालेला नसताना निव्वळ सरकारी अनास्थेमुळे यावर्षी सांगली कोल्हापूरमध्ये महापूर येऊन त्यात लोकांचे जीव गेले व नागरिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। म्हणून आज कृष्णा पंचगंगा संगम घाटावर दोन्ही सरकारांचे श्राद्ध घालण्यात आले। गेल्या 10 दिवसापासून शिरोळ तालुक्यात महापुराचे पाणी साचून राहिले आहे। या महापुराचे पाणी उतरावे म्हणून सरकार किंवा येथील प्रशासन कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही। सरकारने आणलेल्या या महापुराने तालुक्यातील नदीकाठची जनता भयभीत झालेली आहे। अनेक नागरिकांचे आणि जनावरांचे स्थलांतर झाले, पण त्यांच्या चाऱ्याची निवाऱ्याची कोणतीही सोय सरकारने आणि प्रशासनाने केली नाही। म्हणून आज त्यांचा निषेध म्हणून अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे येथील लोकांचे नुकसान झाले म्हणून दोन्ही संघटनांच्या वतीने श्राद्ध घालून त्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून पिंडदान करण्यात आले। दोन्ही सरकार आणि प्रशासनाच्या नावाने बोंब ठोकण्यात आली। आजच्या या निषेधाच्या आंदोलनात पिंडदान करताना महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकार आणि येथील प्रशासकीय अधिकारी यांच्या नावाने बोंब ठोकून नदीला नैवेद्य वाहण्यात आला। सरकार, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि पाटबंधारे विभागाच्या अक्षम्य चुकांमुळे महापुराचा यावर्षी शिरोळ तालुक्याला फटका बसला आहे आणि या पुराचे पाणी अनेक दिवस उतरले नसल्याने आपला जीव धोक्यात घालून कामे करू लागल्याने अकिवाटमधील दुर्दैवी घटना घडली आहे। याला सर्वस्वी प्रशासकीय दुरावस्था कारणीभूत असून या घटनांचा निषेध करून त्यामध्ये दगावलेल्या नागरिकांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे विजयकुमार दिवान, सर्जेराव पाटील, सुयोग हावळ, प्रदीप वायचळ, आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, सत्यजित सोमन, अप्पासो कदम, सोमनाथ तेली, सुरेश गोंधळी यांच्यासह कुरुंदवाड व नृसिंहवाडीतील पूरग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अलमट्टी अधिकाऱ्यांचा, महाराष्ट्र शासनाचा, महाराष्ट्र पाटबंधारे अधिकाऱ्यांचा, महाराष्ट्र पाटबंधारे अधिकाऱ्यांचा, कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांचा, सांगली जिल्हाधिकाऱ्यांचा। ही जी आता 6 लोक अकिवाटची 6 लोक जी पुरात वाहून गेलेली आहे, त्या वाहून गेलेल्या लोकांना आपण 2 मिनिटे शांततेने उभा राहून श्रद्धांजली वाहूया। अक्कीवाट आणि बस्तवाड या दरम्यान ह्या वर्षी मागे 2 वेळा अशा घटना घडलेल्या होत्या, तरी ह्या वर्षी एकूण 8 लोक वाहून गेली होती। त्यातली आत्तापर्यंत 2 मयत आहेत, एक अजून बेपत्ता आहे आणि एक दवाखान्यात औषध उपचार घेत आहेत। बाकीची 4 सुखरूप आहेत। जी मयत झालीत त्या मयतांसाठी जी या शासनाने जो पूर आणलेला या पुरानिमित्त जी मयत झालेली आहेत त्यांच्या नाकारत्यापणामुळे जी मयत झालेली आहे त्या मयतां 2 चांगल्या व्यक्तींसाठी आपण 1 मिनिट थांबून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा इथं सर्वांचा विनंती करतो। त्या मानाने आपण 1 मिनिट थांबून त्यांना श्रद्धांजली वाहूया।